नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो. आज 14 एप्रिल दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण 14, 15 आणि 16 एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात एक WD सक्रिय आहे. त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उंच पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आज आणि उद्या सक्रिय राहील. तसेच खालचे जे राज्य आहेत दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे काही भाग या भागात पावसाची शक्यता पुढील 2 दिवसासाठी राहील. त्याच्यानंतर राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. अशीच या भागातून मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन आणि कर्नाटकपासून केरळपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. दोन्ही समुद्रात बंगालच्या उपसागरावर आणि अरबी समुद्रावर अँटी सायक्लॉन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. आता जो विदर्भात पाऊस मागील काही दिवसापासून सक्रिय होता तो आजपासून पूर्णपणे थांबेल. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा हवामान अंदाज पाहूया 14 एप्रिलचा आणि त्याच्यानंतर 15 आणि 16 एप्रिलचा. तर आज 14 एप्रिल आज थोडंफार पावसाची शक्यता ही नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या पट्ट्यात जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. अन्यथा विशेष पावसाची शक्यता ही नाहीये. विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून सुद्धा आता पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील, पावसाची शक्यता नाहीये. याच्यानंतर दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात सुद्धा पावसाची शक्यता आज नाहीये. मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता आज म्हणजे 14 एप्रिलला नाहीये. त्याच्यानंतर 15 आणि 16 एप्रिल रोजी थोडंफार नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीडचे पश्चिम भाग, पुणे या सर्व पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण होतील आणि एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज उद्या आणि परवा म्हणजेच 15 आणि 16 एप्रिल रोजी राहील. पण शक्यता खूपच कमी आहे. जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. तसेच सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारचे घाटभाग, पुण्याचे घाटभाग या भागात सुद्धा उद्या आणि परवा अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. उद्या पावसाची शक्यता नाही, मात्र परवा 16 आणि 17 एप्रिल रोजी थोडंफार सातारा, सांगली, पुणे, सोलापूरचे पश्चिम भाग या भागात कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज 16 आणि 17 एप्रिल रोजी राहील. उर्वरित विदर्भात काय पावसाची शक्यता पुढील 3 ते 4 दिवसासाठी नाहीये. तसेच मराठवाडा, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात सुद्धा 15, 16 आणि 17 एप्रिल रोजी काय पावसाची शक्यता नाहीये. उन्हाची तीव्रता आता सर्व जिल्ह्यातून वाढायला लागेल. तापमान हे आता राज्यातील सर्व जिल्ह्यातील 40 ते 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोचायला लागेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.